दुसऱ्या काही समाजांचं लिंगायत समाजांसाठी सुद्धा आपण महामंडळ स्थापन केले, पण ही महामंडळांच्याकडे कामकाज करणारे काहीतरी एक स्वतंत्रपणाने एक सक्षम यंत्रणा असली पाहिजे की ही महामंडळ काय काम करतायत, ही व्यवस्थित काम करतायत का नाहीत, किंवा उद्देश सफल होईल अशा पद्धतीने यांचं काम चाललेलं आहे का नाही हे बघण्याची सुद्धा यंत्रणा कुठेतरी असली पाहिजे. कारण या महामंडळामध्ये आज मी इथं प्रश्न मांडलेला आहे, त्याचं उत्तर मला या अधिवेशनात कदाचित मिळेल असं वाटतं मला. की एक उदाहरण म्हणून ती लिंगायत समाजाच्या महात्मा ज्योती बसवेश्वर जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या नावानं महामंडळ आहे, तो लिंगायत समाजासाठी काढला आपण. परंतु आज तिथे लिंगायत समाजातला माणूस तिथे गेला मदतीसाठी की त्याला सांगितलं जातं की तू ओबीसी आहे का, ओबीसी असेल तर थांब, नाही तर थांबू नको. अरे लिंगायत समाज हा ओबीसीमध्ये मोडतच नाही, त्यातला 1-2% प्रकार काहीतरी ओबीसीत असतील, बाकीच्या 97-98% समाजाने काय पाप केलं. आणि म्हणून या महामंडळावर सुद्धा जे काय अशा चुकीच्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सुद्धा दुरुस्त करून घेण्याची निश्चितपणाने आवश्यकता आहे, अशी सूचना या निमित्तानं करतो.